हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो 5 मे 2024ला शिपाई पदासाठीचा मुंबई हायकोर्टाचा पेपर झाला होता, तो पेपर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे अभ्यासणार आहे. म्हणजे तुमच्यापैकी काही मित्रांनी आपल्याला मेसेज करून कॉल करून रिक्वेस्ट केली होती की सर, तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला पेपर क्वेश्चन्सचं जे ॲनालिसिस करून देता ते एकदम अप्रतिम आहे. आणि त्याचमुळे आपण आपल्या स्मार्ट एक्झाम स्टाईलने आजपासून तुमचे जे मुंबई हायकोर्टाचे मागच्या वर्षीचे जे पेपर्स आहेत ते पेपर्स स्मार्ट एक्झाम स्टाईलने संपूर्णपणे त्याचं विश्लेषण आपण करणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, आता सुरुवातीला आपण काय करतोय, प्रश्नांचं विश्लेषण करूया. तर पहा, जे 5 मे 2024ला तुमचा पेपर झाला होता त्यामध्ये जे भूगोलाचे प्रश्न होते ते 8 भूगोलाचे प्रश्न विचारले होते. ओके, त्यानंतर सामान्य विज्ञानाचे देखील 8 होते, चालू घडामोडीचे होते 4, मराठी व्याकरणाचे होते 3, म्हणजे स्टॅटिक जीके म्हणजे जे स्थिर सामान्य ज्ञान असतं. म्हणजे पहा, कोणाचे स्मृतीस्थळ कुठे किंवा दिनविशेष असतात, तर अशा पद्धतीचं जे जीके असतं त्याला स्टॅटिक जीके म्हणतात, स्थिर जीके. ओके, तर त्यामध्ये 3 प्रश्न आले होते. इतिहासावर 2 प्रश्न होते, राज्यशास्त्रावर 1 होता आणि गणितावर 1 होता. ओके, गणिताचा तर आपण इझिली सुटून जातो अशा पद्धतीचा प्रश्न होता. ओके, आता सुरुवातीला ऍक्च्युअल आपण प्रश्न कसे होते ते आता पाहणार आहे. ओके, तर काही प्रश्नांमध्ये आपण जे प्रश्न चुकीचे प्रिंटेड होते पेपरमध्ये, तर त्यामध्ये आपण सुधारणा करून ते प्रश्न घेतलेले. तर पहा, हा जो प्रश्न आहे मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यायचं आहे. जो आपला यापूर्वीचा महाराष्ट्र राज्यासंबंधीचा जो भाग होता त्यातील हा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य क्षेत्र कोणतं आहे? खूप इझी प्रश्न आहे, डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. तुमच्यासाठी आन्सर आहे. चला, सुरुवातच आहे प्रश्नाने आन्सर करायचं, 100% आन्सर करायचं. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य क्षेत्र कोणतं? ओके, जर यापूर्वीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा. आता जो पहिला प्रश्न आहे तो आपण पाहूया. तर सुरुवात आपण कशाने करणार आहे, जे चालू घडामोडी विचारलं होतं, चालू घडामोडी, त्या चालू घडामोडीपासून आपण सुरुवात करणार आहे. चालू घडामोडीचे 4 प्रश्न आले होते, त्यामधील हा प्रश्न आहे, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत. तर या गीतावर प्रश्न का विचारला होता मित्रांनो? तर काय विचारलेला, 19 फेब्रुवारी 2023ला जय जय महाराष्ट्र माझा या गीताला आपल्या महाराष्ट्राचं अधिकृत गीत म्हणून दर्जा मिळाला होता. ओके, आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारला होता. ओके, तर काय प्रश्न होता पहा, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर हे गीत लिहिलं होतं राजा बडे यांनी. ओके, राईट आन्सर आहे राजा बडे. राजा बडे यांनी हे गीत लिहिलं होतं. ओके, मग या गीताचं गायलं कोणी होतं? ओके, राजा बडेंनी तर लिहिलंय, मग गायक कोण होते? तर या गीताचे गायक जे होते ते होते शाहीर साबळे. ओके, शाहीर साबळे जे होते या गीताचे गायक होते, म्हणजेच कृष्णराव साबळे. मग या गीताचे संगीतकार कोण होते? ओके, संगीतकार, तर या गीताचे संगीतकार होते श्रीनिवास खळे. ओके, आणि इथे तुम्हाला काय विचारलंय की गीत कोणी लिहिले? तर राजा बडे हे नागपूरचे, ओके, नागपूरचे कवी आहेत. इथं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि याबद्दल जर अधिकृत जास्त माहिती द्यायची झाली तर 19 फेब्रुवारीला 2023ला महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत म्हणून दर्जा मिळाला, बरोबर. आणि हाच दिवस का? तर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे या दिवसाला जास्त महत्त्व आहे. आणि म्हणूनच याच दिवशी 19 फेब्रुवारी 2023 या दिवशी या गीताला महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत म्हणून दर्जा मिळालेला. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. त्यानंतर विचारलेलं, सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? हा तर कॉमनच आहे, भूदल, वायुदल आणि आपलं नौदल. यावर प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये येतो. यासाठी हे नवल काय आहे का? मग नाही. तर नौदलाचे प्रमुख कोण आहेत? तर ते आहेत ॲडमिरल दिनेश कुमार. राईट आन्सर आहे ऑप्शन 3, ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. ओके, आता यावेळी काय विचारलं, नौदलाचे प्रमुख विचारलं होतं. मग यावेळी तुम्हाला विचारतील हे कितव्या क्रमांकाचे आहेत? मग ह्या आहेत 26वे. ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे सध्या भारताचे 26वे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणजेच भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत. ओके, मग हे झाले नौदल. मग यावेळी जर तुम्हाला विचारलं भूदल, भूदलाचे प्रमुख, आर्मी चीफ जर विचारलं तर तुम्ही काय सांगणार? तर तुम्हाला यायला पाहिजे जनरल
उपेंद्र द्विवेदी. ओके, हे सध्या आपल्या भारताचे भूदलाचे प्रमुख आहे, आर्मी चीफ आहेत. ओके, आणि 30 जून 2024 रोजी यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आणि ते भारताचे कितवे प्रमुख आहेत, तर ते भारताचे आहेत 30वे. 30 जूनला 2024ला 30 तारखेलाच पदभार स्वीकारला आणि ते 30वेच जनरल आर्मी चीफ आहेत, हे लक्षात ठेवायचंय. ओके, आता भूदल झालं, नौदल झालं. मग जर तुम्हाला विचारलं की वायुदलासंबंधी जर विचारलं तर वायुदलाचे प्रमुख कोण आहेत, तर ते आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. ओके, तर हे आहेत भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. आणि यांनी कधी पदभार स्वीकारला, तर यांनी देखील 30 सप्टेंबरला. ओके, 30 तारखेलाच 30 सप्टेंबर 2024ला यांनी आपला पदभार स्वीकारला. 30 सप्टेंबर 2024 रोजी एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारलेला होता. म्हणजेच अमरप्रीत सिंग यांच्या आधी एअर चीफ मार्शल कोण होतं, ते होते VR चौधरी, म्हणजेच विवेक राम चौधरी. आणि हे भारतीय वायुदलाचे कितवे प्रमुख आहेत, तर ते आहेत 28वे. ओके, मग लक्षात ठेवा, नौदलाचे आहेत 26वे, वायुदलाचे आहेत 28वे आणि आर्मीचे आहेत 30वे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न कोणता होता पाहूया. तर केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय महाराष्ट्रात कुठले, महाराष्ट्रातील पहिले, तर ते आहे राळेगण सिद्धी. राईट आन्सर ऑप्शन 3, राळेगण सिद्धी अहिल्यानगर जिल्ह्यामधील आहे ते, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी, तुमच्यासाठी खुश खबर आहे. ज्या मित्रांनी आपला 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच, ओके, महाप्रश्न संच 69 रुपीजमध्ये घेतलेला आहे, त्यांच्यासाठी आपण मराठी व्याकरणाचा जो शब्दसंग्रह आहे, ओके, शब्दसंग्रह, त्या शब्दसंग्रहावरील जे वन लाइनर प्रश्न आहेत ते आपण फ्रीमध्ये देतोय, फ्रीमध्ये एकदम मोफत. ओके, ही अनाउन्समेंट आहे तुमच्यासाठी. कमी पैशात जास्त देण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करत असतो आणि 2000 वन लाइनर प्रश्न फक्त 69 रुपीजमध्ये दिलेत, ज्यामुळे भूगोल सायन्सवर जास्त भर आहे आणि करंट आहे, मंत्रिमंडळ आहे, सर्व आहे त्यामध्ये. ओके, तर अशा पद्धतीचा तो प्रश्न संच आणि तो जर 69 रुपीजमध्ये घेतला असेल तर तो मराठी व्याकरणाचा जो शब्दसंग्रह आहे तो तुम्हाला मोफत फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे अजून हा प्रश्नसंच घेतला नसेल तर आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच घ्या. त्यासोबत तुम्हाला मराठी व्याकरण शब्दसंग्रह फ्रीमध्ये दिला जाईल. आता पहा, संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्ग खोल्या असलेले पहिले राज्य कोणतं आहे, ते आहे केरळ. राईट आन्सर ऑप्शन 2, केरळ. केरळ हे भारतातील पहिलं राज्य आहे जिथे सार्वजनिक शाळांमध्ये पूर्णपणे डिजिटल व हायटेक वर्गखोले म्हणजे डिजिटल हायटेक क्लासरूम्स निर्माण केली गेली आहेत. समोरचा प्रश्न, चला किती महत्वाचा आहे. प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत असतो महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर तोंडपाठ करायचं आहे. आता जे आपण प्रश्न पाहणार आहे ते भूगोलावरचे प्रश्न पाहणार आहेत. इथून जे पुढचे प्रश्न आहेत ते भूगोलावरचे आहेत, म्हणजे आपण तुम्हाला एकदम कळावं, तुम्हाला इझिली खाता यावं, म्हणजे इझिली तुमच्या लक्षात राहावं अशा पद्धतीने आपण बनवलं. आता चालू घडामोडी पाहिल्या, आता भूगोल पाहू, त्यानंतर सायन्स, इतिहास, जिओग्राफी अशा पद्धतीने आपण म्हणजे सायन्स, इतिहास, त्यानंतर राज्यघटना अशा पद्धतीने जाणार आहे. जिओग्राफी आपण आता पाहतोय. भूगोल, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, ते आहे जिल्हा. राईट आन्सर ऑप्शन 2 अहिल्यानगर. आता तुम्हाला मागच्या वेळी विचारलेलं कोणत्या जिल्ह्यामध्ये, आता तुम्हाला विचारतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, ते आहे कळसुबाई. आणि कसं लक्षात ठेवायचं त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती मागच्या, कसा मी हसतो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा, 1646, 1516, 14 1424. ओके, अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि जर अशा पद्धतीच्या ट्रिक तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आत्ताच इथे क्लिक करा आणि इथे MPSC ट्रिक्स ही प्लेलिस्ट दिसेल तुम्हाला, या प्लेलिस्टवर क्लिक करा आय बटनवर आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे सर्व व्हिडिओ आहेत. भूगोल
इतिहास आहे, सायन्स आहे, अशा पद्धतीचे ट्रिक व्हिडिओ आहेत. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न 2 मिनिटात हँडल करता येणार आहेत, अचूक उत्तरापर्यंत लगेच पोहोचता येणार आहेत. त्यामुळे या ट्रिक्स तुम्ही नक्की अभ्यासा, परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, आता कळसुबाई शिखर सर्वात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. किती आहे? 1646 मीटर उंच आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला विचारतील किल्ला, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला, ओके, तो आहे सालेर, नाशिकमध्ये आहे. त्याची उंची किती आहे? 1567 मीटर. अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तुमचं सिलेक्शन कोणीच थांबवू शकणार नाही. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? ते कर्नाटकमध्ये आढळतात. राईट आन्सर ऑप्शन 3 कर्नाटक. भारतात सर्वाधिक हत्तींची संख्या कर्नाटक राज्यात आढळते. समोरचा प्रश्न पहा, मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? मध्यरात्रीचा सूर्य तो आहे नॉर्वे. ओके, राईट आन्सर ऑप्शन 2 नॉर्वे. आणि उगवत्या सूर्याचा देश, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तो आहे जपान. हे इथं लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे यमुना. राईट आन्सर ऑप्शन 3 यमुना. आणि त्रिवेणी संगम तुम्हाला माहिती आहे का? त्रिवेणी संगम गंगा, यमुना आणि सरस्वती, जिथे नुकताच कुंभमेळा झाला तो कोणत्या ठिकाणी झाला? तो झाला प्रयागराज. आणि या तिन्ही नद्यांचा संगम आहे त्रिवेणी संगम, तो आहे प्रयागराज येथे. लक्षात ठेवायचा आहे. आणि इथेच मागच्या वेळी कुंभमेळा झाला, आता आपल्या नाशिकमध्ये आहे. नाशिक येथे होणार आहे. समोरचा प्रश्न, हा प्रश्न त्याच पार्श्वभूमीवर विचारला होता. गेल्या वर्षीच तो कुंभमेळा झाला होता, त्यामुळे प्रश्न करंटच्या रेफरन्समध्ये आला होता. त्यानंतर खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर ते आहे गाव नृसिंहवाडी. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 नृसिंहवाडी. यालाच बोलतात नरसोबाची वाडी. मित्रांनो, जर व्हिडिओ बनवण्यामागची मेहनत, व्हिडिओचं इम्पॉर्टन्स, व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला डाटा पोहोचवतोय तो तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्की करायचंय. समोरचा प्रश्न, गोलकोंडा खांड भारतातील कोणत्या राज्यात आहे? पहा, गोलकोंडा खांड ही भारतातील तेलंगणा राज्यामध्ये आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 तेलंगणा. ओके, ही ऐतिहासिक गोलकोंडा खाण आहे. ती कशासाठी प्रसिद्ध आहे? हिरा खाण म्हणून प्रसिद्ध आहे. समोरचा प्रश्न, तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजापूर धाराशिव मध्ये आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 धाराशिव. प्रश्नपत्रिकेमध्ये होतं उस्मानाबाद, पण आपण चेंज करून जे खरं नाव आहे आता ते घेतलेले. तुळजाभवानी देवीचं तुळजापूर मंदिर धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर. समोरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कराडला व्याघ्र प्रकल्प, वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूरमध्ये. राईट आन्सर ऑप्शन 3 नागपूर. यालाच खरं नाव आहे उमरेड करांडला. ओके, हे अभयारण्य नागपूरमध्ये आहे. करांडला वाघ अभयारण्य नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न पाहूया. त्यानंतर पहा, इथून पुढे आपण जे सामान्य विज्ञान आहे, त्या सामान्य विज्ञान विषयावरील जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते प्रश्न पाहत आहे. ओके, तर विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? हा देखील प्रश्न आपल्या 2000 वन लाइनर प्रश्नामध्ये आपण ऑलरेडी घेतलेला होता आणि तो आहे. पहा, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार आहे? टंगस्टन. राईट आन्सर ऑप्शन 3 टंगस्टन. टंगस्टनचा वितळबिंदू जास्त असल्याने तो दिव्याच्या तारेसाठी वापरतात. समोरचा प्रश्न, एड्स हा रोग कशामुळे होतो? एड्स हा जो रोग आहे तो HIV या विषाणूमुळे होतो. ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे हा रोग होतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 विषाणू. समोरचा प्रश्न,
हाडांच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटामिनची आवश्यकता असते? हाडांच्या निकोप वाढीसाठी विटामिन डी ची आवश्यकता असते. राईट आन्सर ऑप्शन 4 विटामिन डी. विटामिन डी मुळे कॅल्शियम शोषण होऊन हाडे मजबूत होतात. ओके, समोरचा प्रश्न. तर मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण आपल्या स्मार्ट एक्झाम ॲपवर, ओके, स्मार्ट एक्झाम ॲपवर अपलोड केलेली आहे. तुम्हाला तिथे जाऊन उजव्या डाव्या कोपऱ्यामध्ये राईट क्लिक करायचं आहे. तिथं फ्री मटेरियल हा ऑप्शन येईल. त्यामध्ये जाऊन मुंबई उच्च न्यायालय या फोल्डरमध्ये जायचं आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेला की तिथे तुम्हाला दिसेल 5 मे 2024 मुंबई उच्च न्यायालय, ओके, पेपर. तर त्यावर क्लिक करून हा पेपर तुम्हाला सॉल्व करायचे आणि तुम्हाला मार्क किती पडतायत ते तुम्हाला लगेच तिथंच कळणार आहे. त्यामुळे तुमचा अभ्यासाचं म्हणजे एक्झामचा एक सराव होणार आहे. त्यासाठी आपण ती टेस्ट अवेलेबल केलेली आहे आणि यापूर्वी देखील आपण एक फ्री टेस्ट तिथे अपलोड केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करायचं, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह रोग होतो. राईट आन्सर ऑप्शन 3 मधुमेह. ओके, इन्सुलिन कमी झाल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं व मधुमेह ज्यालाच म्हणतात डायबिटीज, त्याला डायबिटीज होतो. ओके, समोरचा प्रश्न. आणि आपला वन लाईनर प्रश्नाचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तो घ्या. 98 23 93 18 27 वर संपर्क करायचा आहे, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. मादक पदार्थांचे सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर तो मज्जासंस्थेवर होतो. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 मज्जासंस्था. ओके, मादक पदार्थांचा थेट परिणाम मेंदू व मज्जासंस्थेवर होतो. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोण करतो? शरीराचा तोल सांभाळण्याचं काम तो करतो लहान मेंदू. राईट आन्सर ऑप्शन 3 लहान मेंदू लघु मस्तिष्क. शरीराचा समतोल व हालचालींचं समन्वय लहान मेंदू करतो. ओके, समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? ओके, पाण्याद्वारे पसरत नाही तर तो रोग आहे मलेरिया. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 2 मलेरिया. मलेरिया डासांद्वारे पसरतो, पाण्याद्वारे पसरत नाही. समोरचा प्रश्न. आता पहा, आपण इथून पुढे जे इतिहासाचे प्रश्न आहेत ते इतिहासाचे प्रश्न पाहणार आहे. ओके, चौदार तळे सत्याग्रह कुठे झाले? चौदार तळे सत्याग्रह झालं महाडमध्ये. राईट आन्सर ऑप्शन 2 महाड. कोणी केलं? विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड येथे चौदार तळे सत्याग्रह झाला. आता विचारतील हा झाला महाड येथे, पण कधी झाला? तर तो झाला 1927 मध्ये झाला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न. त्यानंतर पहा, प्राचीन इतिहास मध्ययुगीन मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? मौर्य साम्राज्याची स्थापना ती केलेली आहे चंद्रगुप्त मौर्य. तुमच्या ज्या ॲक्च्युअल पेपर होता त्यामध्ये असं अशोक, बिंदुसारा, चाणक्य होतं आणि खाली होतं यापैकी नाही. तर चंद्रगुप्त मौर्य आन्सर नव्हतं, त्याचं आन्सर होतं यापैकी नाही. पण आपण ते चेंज केलं आणि तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिले. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? राईट आन्सर ऑप्शन 3 चंद्रगुप्त मौर्य यांनी. ओके, मौर्य समाजाची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी इसवी सन पूर्व 322 मध्ये केली. मौर्य समाजाची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती. बरोबर. त्यांनी धनानंदाच्या नंद राजवंशाचा पराभव करून इसवी सन पूर्व 322च्या सुमारास या विशाल साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि भारतीय उपखंडातील अनेक प्रदेशांना एकत्र आणलं. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांचे गुरु आणि मार्गदर्शक चाणक्य यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता मौर्य समाजाची स्थापना संस्थापक आहेत चंद्रगुप्त मौर्य. कधी झालं? इसवी सन पूर्व 322च्या सुमारास नंद साम्राज्याचा पाडाव करून मगधवर सत्ता मिळवली. त्यांचं गुरु मार्गदर्शक कोण होते? चाणक्य. आणि तुम्हाला आत्ता प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांची राजधानी काय होती? VIMP मित्रांनो, VIMP व्यवस्थित लक्षात ठेवा बरं. राजधानी काय आहे? राजधानी आहे पाटली पुत्र मौर्य साम्राज्याचे. ओके, आणि आत्ताचं काय आहे ते आत्ताचं पाटणा. पाटलीपुत्र त्याची राजधानी होती आणि आत्ताचं आहे ते पाटणा आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया.
संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? राज्यशास्त्र या विषयावरील हा प्रश्न आहे. ओके, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर तो सर्वोच्च न्यायालयाचा होत नाही. राईट आन्सर ऑप्शन 4 सर्वोच्च न्यायालय. पहा, संसदेमध्ये भारतीय संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो. सर्वोच्च न्यायालय हे संसदेचा घटक नाही आहे. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, तुम्हाला विचारलं होतं जीएसटीचा लॉंग फॉर्म काय आहे? जीएसटीचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. राईट आन्सर ऑप्शन 3 गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, म्हणजेच वस्तू व सेवा कर. ओके, वस्तू व सेवा कर. समोरचा प्रश्न पाहूया. तुम्हाला म्हटलं होतं स्टॅटिक जीके किंवा स्थिर सामान्य ज्ञान त्या प्रकारचे प्रश्न पाहतोय. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? ते आहे कराडमध्ये. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 कराड. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? हा प्रश्न तुम्हाला सरळ विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. हा देखील प्रश्न आपण 2000 वन लाईनर प्रश्नसंचामध्ये कव्हर केलेला आहे. ओके, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ कराड सातारा येथे. मग तुम्हाला विचारतील त्याला नाव काय आहे, त्याला काय म्हणतात? तर त्याला बोलतात प्रीती संगम. ओके, तिथे विचारतील कुठल्या 2 नद्यांचा संगम आहे? तर तिथे आहे कृष्णा व कोयना या 2 नद्यांचा संगम. कृष्णा कोयनाच्या 2 नद्याच्या संगमाला प्रीतिसंगम म्हणतात आणि तिथेच यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पहा, दिनविशेषवर प्रश्न देखील असतो. जागतिक वन दिवस वर्ल्ड फॉरेस्ट डे कधी साजरा केला जातो? VIMP मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. वन विशेष या घटकावर आपण व्हिडिओ बनवायचा का? तर जे काही महत्त्वाचे दिन आहेत त्यावर मी व्हिडिओ बनवेन जर जास्त कमेंट आल्या तर. ओके, चला, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? 21 मार्चला. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 21 मार्च. 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो. समोरचा प्रश्न. चला, आता पहा आपण मराठी व्याकरण. ओके, मराठी व्याकरण या घटकावर जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न पाहत आहे. दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? दुधात मीठ कालवणे म्हणजे चांगल्या गोष्टीत थोडी अडचण किंवा त्रुटी निर्माण करणं. मग या संबंधीचा पर्याय कोणता आहे? तर तो आहे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणं. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे, म्हणजेच चांगल्या गोष्टीत थोडी अडचण किंवा त्रुटी निर्माण करणे यालाच दुधात मीठ कालवणे म्हणतात. समोरचा प्रश्न. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पत्रकार या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे पत्रकर्ती. राईट आन्सर ऑप्शन 1 पत्रकर्ती. समोरचा प्रश्न पहा, सौंदर्य हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तर तो भाववाचक नाम आहे. पण जी तुमची ओरिजिनल प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये भाववाचक नाव हा शब्दच नव्हता. ओके, म्हणजे हा ऑप्शनच नव्हता, त्यामुळे तो प्रश्न रद्द झाला होता. तर सौंदर्य हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तो भाववाचक नाम आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 भाववाचक नाम. बरोबर. तर गुण अवस्था किंवा भावना दर्शवणारे नाम म्हणजेच भाववाचक नाम, यामध्ये सौंदर्य आहे. समोरचा प्रश्न पाहूया. चला, आता तुम्हाला जे गणित विचारण्यात आलं होतं ते आपण एकदा व्यवस्थित पाहणार आहे. ओके, खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य आहे? 6 ने विभाज्य आहे अशी कोणती संख्या आहे? तर 6 ने विभाज्य झालेली आपल्याला या 4 पैकी संख्या शोधायची. तर मग आपल्याला त्यासाठी 6ची कसोटी तोंडपाठ असायला हवी. तरी पण नसेल तरी आपण एकदा तुम्हाला मी सविस्तर सांगतोच. चला, 6 ने विभाज्य आहे बघ. ओके, तर मग एखादी संख्या 6 ने विभाज्य असण्यासाठी ती कशाने विभाज्य असली पाहिजे? तर ती 2 ने आणि 3 ने दोन्हीने विभाज्य असली पाहिजे. ओके, मग पहा, 2 ने विभाज्यता जर तपासायची असेल आपल्याला तर शेवटचा अंक समअंक असायला हवा. ओके, सर्व समसंख्या असायच्यात या अंकामध्ये. तर त्या कोणकोणत्या? 0 2 4 6 8.
ओके, शेवटचा अंक 0 2 4 6 8 असेल तर संख्या 2 ने विभाज्य असते. मग यामध्ये पहा इथं 0 आहे, 6 6 6 म्हणजे हे 2 ने तर विभाज्य आहे. ओके, मग आपल्याला आता 3 ने देखील विभाज्य आहे का तपासायचं आहे. मग 3 ने विभाज्यता आपल्याला जर तपासायची असेल तर या तिन्ही संख्याची आपल्याला काय करायची असते, बेरीज करायची असते. मग 1 + 5 + 0 किती झाले, 6. ओके, म्हणजे 3 दुने 6 विभाज्य एका भाग जातोय 6 ला. ओके, 3 ने म्हणजे 3 ने ही संख्या विभाज्य आहे. मग आपण डायरेक्ट पर्याय क्रमांक 1 150 ही संख्या 6 ने विभाज्य आहे असं आपण ठरवू शकतो. ओके, आणि फक्त 150 ही संख्या 2 ने आणि 3 ने दोन्हीने विभाज्य आहे म्हणून राईट आन्सर आहे 150. हे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आन्सर तुम्हाला 100% कमेंट करायचं मित्रांनो. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? आन्सर 100% कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? हा देखील डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. आन्सर कमेंट करायचा आहे. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न. चौदार तळे सत्याग्रह कुठे झाला? ओके, डिटेलमध्ये सांगितलाय कधी झाला, कोणी केला, तर आन्सर कमेंट करायचं आहे. चौदार तळे सत्याग्रह कुठे झाला? आन्सर तुम्हाला 100% कमेंट करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित सूचना देतो. तर तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे आणि हा महाप्रश्न तुमच्या रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचा आहे. जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास व्यवस्थित झालेला आहे का, तो रिवाइज करण्यासाठी कोणता बारीक पॉईंट जर तुमच्या हातातून गेला तर त्याचं एका मार्काचं नुकसान आणि 1 मार्कची किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. म्हणजे 1 मार्कमुळे तुमचं सिलेक्शन, तुमची पोस्ट अडकून शकते, तुम्ही मागे पडू शकता, तुमचा एखादा मित्र पुढे जाईल. त्यामुळे रिव्हिजन करणं महत्त्वाचं आणि रिव्हिजनसाठी उत्तम पर्याय म्हणजे हे असे प्रश्न, जास्तीत जास्त प्रश्न. म्हणून 2000 वन लाइनर प्रश्नसंच घ्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि यासाठी अगदी माफक फी आहे. फक्त आणि फक्त 69 रुपीज फी आहे मित्रांनो. एवढ्या माफक फी मध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे. आणि जर हा प्रश्नसंच तुम्ही 69 रुपीज मध्ये घेतला तर तुम्हाला आपण मराठी व्याकरणावर जे आपण शब्दसंग्रह बनवलेले आहेत, शब्दसंग्रह वर वन लाइनर प्रश्न बनवले ते तुम्हाला फ्री मध्ये देणार आहे. ओके, मराठी व्याकरणावरचे जे शब्दसंग्रहावरचे वन लाइनर प्रश्न आहेत ते तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहेत जर हा प्रश्नसंच तुम्ही घेतला तर. ओके, आणि यासोबत तुम्हाला आपलं स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करायचं आहे. स्मार्ट एक्झाम ॲप, त्यावर आपण टेस्ट तुमच्यासाठी फ्री मध्ये अवेलेबल केलेले आहेत आणि हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओची टेस्ट देखील तुम्हाला तिथे मिळणार आहे. त्यामुळे तो ॲप डाउनलोड करा. फक्त काय करायचं, ॲप डाउनलोड करायचं आहे, OTP येईल, नंबर टाकायचा आहे, OTP येईल, OTP टाकला की लगेच राईट क्लिकला 3 लाईन असतील त्यावर क्लिक करायचे, फ्री मटेरियलमध्ये जायचं आणि आपल्या टेस्ट द्यायच्या. अशा पद्धतीनं खूप इझी वेने तुम्ही ते टेस्ट सॉल्व करू शकता. ओके, चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 वर फोकस करून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे प्रश्न पाहिले आणि यामध्ये आपण 5 मे 2024 मध्ये जो शिपाई पदाचा पेपर झाला होता तो पेपर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अभ्यासलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.